स्त्री रोगाची बेसिकली केस टेकिंग घेताना सर्वात पहिलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्री मन जसं ओळखणं अवघड आहे तसं स्त्रीची हिस्ट्री घेणं किंवा स्त्रीचं परीक्षण करणं हे पण तेवढंच अवघड आहे. त्याच्यासाठी बेसिकली प्रत्येक डॉक्टरकडं तेवढी क्वालिटी पाहिजे की तो नेक्स्ट स्लाईड ते ज्या बेसिक क्वालिटी त्या जर डॉक्टरमध्ये असतील तर आणि तरच तो बेसिकली स्त्रीची जी केस आहे ती योग्य रीतीने घेऊ शकतो. त्यातली पहिली क्वालिटी म्हणजे गुड लिस्नर. आपल्याला पुढचं व्यक्ती काय सांगते हे पूर्ण ऐकता आलं पाहिजे. म्हणजे ती येते बेसिकली स्त्री येते याच्यासाठीच की तिला कोणीतरी ऐकून घ्यावं किंवा कोणीतरी तिला समजून घ्यावं याच्यासाठी. त्याच्यामुळे सर्वात पहिलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आपल्याला ती काय सांगते हे ऐकून घेता आलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुड ऑब्झर्वेशन. स्त्री आत आल्याबरोबर लेडीज कोणतीही आत एंट्री केल्यापासून तर ती जाईपर्यंत तिचं बिहेवियर, ती कशी वागते, ती दिसताना कशी आहे, येताना कशी येते, कोणत्या साऊंडमध्ये बोलते, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करणं खूप गरजेचं असतं. किंवा तिचं फेशियल एक्सप्रेशन किंवा तिच्या चेहऱ्यावरती असणारे डाग किंवा पिंपल्स किंवा तिच्या चेहऱ्यावरती चीनवर असणारे हेअर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काहीतरी सांगत असतात. तर त्या आपल्याला ऑब्झर्व करणं बेसिकली खूप महत्त्वाचं आणि खूप गरजेचं असतं. त्याचा उपयोग आपल्याला बेसिकली केस टेकिंग करताना आपलं डायग्नोसिस करताना त्याचा फायदा होत असतो. तर त्याच्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट थिंग आहे गिव्ह प्रॉपर टाईम फॉर फर्स्ट कन्सल्टेशन. काहीही झालं तरी पेशंट आल्यापासून तो जाईपर्यंत पहिलं कन्सल्टेशन हे कमीत कमी 1 तासाचं चाललं पाहिजे. म्हणजे पेशंट आल्यापासून त्याची हिस्ट्री घेऊन तो पूर्ण जाईपर्यंत कमीत कमी त्या पेशंटबरोबर फर्स्ट कन्सल्टेशनसाठी आपला टाईम हा 1 तासाचा तरी पाहिजे. तर आपण त्या पेशंटला तेवढ्या पद्धतीने किंवा तेवढ्या यानं समजून घेऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट खूप महत्त्वाची. पॉझिटिव्हिटी विथ युअर काउन्सिलिंग. ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळेस ॲक्च्युली जे येतात, आता माझ्याकडे तरी इन्फर्टिलिटीच्या केसेस खूप जास्त आहेत, त्याच्यामुळे ते येताना फ्रस्ट्रेटेड केसमध्येच म्हणजे असतातच. त्याच्यामुळे येताना आपण ती जी काही निगेटिव्ह फेजमध्ये आलेली आहे ती जाताना ती पॉझिटिव्ह वेनेच दिसली पाहिजे. म्हणजे तिच्या चेहऱ्यावर जाताना आपल्याला उत्साह दिसला पाहिजे. जर तिच्या चेहऱ्यावर जाताना उत्साह दिसला तर समजायचं की आपलं काउन्सिलिंग जे आहे ते प्रॉपर वेनी झाले आणि त्यातून काहीतरी बदल घडणार आहे किंवा ती व्यक्तीमध्ये काहीतरी चेंजेस पुढच्या वेळेस आपल्याला घडताना दिसतील. त्यामुळे पॉझिटिव्हिटी आपल्या काउन्सिलिंगमध्ये कंपल्सरी पाहिजे. टॉक विथ प्रोफेशनल वे. म्हणजे प्रत्येक वेळेस ती व्यक्ती आली, आपण आलं, काय आलं, झालं, विचारलं, लिहिलं, झालं, एवढं नाही होत. प्रत्येक गोष्ट तिला सांगताना समजून सांगणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ती आल्यापासून हिस्ट्री घेतल्यापासून ते जाईपर्यंतच्या आपण ज्या काही गोष्टी तिला विचारणार आहोत, सांगणार आहोत, ती काही आपल्याला सांगणार आहे ते सगळं प्रोफेशनल वेनी झालेलं पाहिजे. नुसतंच तुम्ही तिच्या कंप्लेंट्स लिहिल्या, हां ही औषधं घ्या निघून जा, असं नाही. आल्यापासून तिचा आहार, व्यायाम, औषधं, पंचकर्म, पुढे तिचं रसायन काय राहणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी जाताना तिला तुम्हाला प्रॉपर वेने सांगता आल्या पाहिजे. आणि जर तुम्ही मेल डॉक्टर असाल तर तुमच्याबरोबर कंपल्सरी तिला असिस्ट करताना एक लेडीज असिस्टंट पाहिजे, हे तर कंपल्सरी आहे. नेक्स्ट स्लाईड. आता केस टेकिंगची का गरज आहे? केस टेकिंग आपण कशासाठी करतो? तर सर्वात पहिलं महत्त्वाचं म्हणजे केस टेकिंग आपण आपल्या आणि पेशंटच्या मध्ये कम्युनिकेशन व्हावं म्हणून केस टेकिंग करत असतो, हो ना. तर ही केस टेकिंग करताना तुम्ही जेवढा वेळ त्यात स्पेंड करणार आहात तेवढी तुमची काय होणार आहे तर त्या पेशंटबरोबर कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. आणि जेवढी त्या पेशंटबरोबर तुमची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे तेवढं तो पेशंट तुमच्याबरोबर फॅमिलियर होणार आहे. तर त्याच्यामुळे सर्वात पहिलं महत्त्वाचं की केस टेकिंग जे आहे ते आपण कम्युनिकेशन करण्यासाठी करत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचे आजार तर तिला आहेच आहे, सिम्पटम्स तर सांगणारच आहे. त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे तिच्या फिलिंग्स आणि तिचं असलेला वीक पॉईंट आपल्याला कळला पाहिजे जाताना. काही इन्फर्टिलिटीच्या केसेस येतात, बेसिकली त्यांचा बेसिकली वीक पॉईंट असतो त्यांचे हजबंड किंवा मिस्टर, पण त्या बोलताना त्या गोष्टी सांगत नाहीत. जेव्हा आपण तिला ओपन करतो, एक 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 गोष्ट तिला विचारायला लागतो, तेव्हा असं कळतं की त्या दोघांमधले रिलेशनच चांगले नाही आहेत किंवा त्या दोघांमध्ये मतभेद आहेत किंवा कधी कधी असं कळतं की बाबा त्यांना काहीतरी फॅमिलियर इश्यू आहेत की तिचं तिच्या सासूची जमत नाही आहे किंवा बाकी घरातलं फॅमिलियर काहीतरी फ्रस्ट्रेशन तिच्यावरती आहे आणि त्याच्यामुळे इंड्यूस तिला ती बेसिकली स्ट्रेस इंड्यूस इन्फर्टिलिटी किंवा स्ट्रेस इंड्यूस गायनेकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे. तर ते हे आपल्याला रूल आउट करता आलं पाहिजे. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं सिम्पटम्स बरोबर तिच्या फिलिंग्ज आणि तिची भीती मेन आपल्याला कळली पाहिजे काय आहे ते. पुढची महत्त्वाची गोष्ट मी जसं सांगितलं तसं तिच्याबरोबर आपण फॅमिलियर होणं गरजेचं आहे. स्त्री ज्यावेळेस इन्फर्टिलिटीच्या इश्यूसाठी येते त्यावेळेस पहिल्या वेळेस तिच्याबरोबर तिचे मिस्टर असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस तिच्याबरोबर तिचे हजबंड असतात त्यावेळेस काही गोष्टी
तिच्याबद्दलच्या आपल्याला पॉझिटिव्ह तर कळतात, पण तिच्याबद्दलच्या निगेटिव्ह गोष्टी आपल्याला तिच्या मिस्टरांकडनं पण कळत असतात, किंवा तिचं बिहेवियर फॅमिलीशी कसं आहे, बाकीच्या गोष्टींशी कसं आहे, ह्या गोष्टी पण आपल्याला कळायला मदत होत असते. त्याच्यामुळे केस टेकिंग घेताना आपण बेसिक सगळ्या गोष्टी बघतो, पण त्याच्याबरोबर ह्या गोष्टी पण बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. नेक्स्ट स्लाइड. आता केस टेकिंग जे आपण करतो त्याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी कळतात त्या आजाराच्या. सर्वात महत्त्वाचं एक तर त्या पेशंटची आपल्याला हिस्ट्री कळते, की तिची ओव्हरऑल आत्तापर्यंतची हिस्ट्री काय आहे. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आपल्याला त्याचं डायग्नॉसिस कळतं, की हिच्या बाबतीत हिचं डायग्नॉसिस काय आहे आणि आपल्याला पुढे काय प्लॅन करायचं आहे. आणि थर्ड थिंग म्हणजे आपल्याला काय कळतं तर ट्रीटमेंट प्लॅन कळतो. पुढची महत्त्वाची गोष्ट, आता ह्या बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहेत, की आपण आल्यावर पेशंटची नाव घेतो, नंबर घेतो. ते आता मी जास्त डिटेलमध्ये त्याचं सांगणार नाही आहे, ते आत्तापर्यंत आपलं सगळं झालेलंच आहे. स्त्रीची केस टेकिंग घेताना एज का महत्त्वाचं असतं. बेसिकली एज, आपल्याकडे येणारी स्त्री म्हणजे ती मेनार्कपासून ते मेनोपॉजपर्यंत ह्या 3 स्टेजमध्ये येत असते. त्याच्यामुळे मेनार्कमध्ये आलेली स्त्रीचे सिम्पटम्स वेगळे असणार आहेत, रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये आलेल्या स्त्रीचे सिम्पटम वेगळे असणार आहेत, आणि मेनोपॉझल एजमध्ये आलेल्या स्त्रीचे सिम्पटम्स आहेत ते वेगळे असणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्या स्त्रीचं वय खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपले जे प्रश्न आहेत बेसिकली त्या वयानुसार बदलणार आहेत. म्हणजे कुठलाही समजा एक PV ब्लिडिंगची केस आपल्याकडे आली आणि त्या PV ब्लिडिंगच्या केसमध्ये जर आपण 15 वर्षाची मुलगी, 25 वर्षाची मुलगी, 35 वर्षाची मुलगी आणि 45 वर्षाची मुलगी अशा 4 कॅटेगरी जर असतील तर प्रत्येक वेळेस आपला प्रश्न बदलणार आहे विचारतानाचा. कारण की 15 वर्षाची मुलगी जी आली असणार आहे ती PV ब्लिडिंग हे जर सिम्पटम घेऊन आली तर त्याच्या मागचं रिझन नक्कीच वेगळं असणार आहे. रिप्रोडक्टिव्ह एजमधली असेल तर ती मॅरिड आहे का अनमॅरिड आहे त्याच्यावरनं पण तिचे परत सिम्पटम्स चेंज होणार आहेत. 35मधली असेल तरी तिचे चेंज अर्ली मेनोपॉझल चेंजेस तिच्यात आहेत का, किंवा मेनोपॉझल स्टेजमधली जी आहे त्याच्यामध्ये पण तिचे बेसिकली काय होणार आहेत आपल्याला सिम्पटम्स चेंज होणार आहेत. त्याच्यामुळे ती कोणत्या ग्रुपमध्ये आपल्याकडे आली आहे त्याच्यानुसार तिचा पॉझिटिव्ह फॅक्टर पण चेंज होणार आहे, आणि तिचे क्वेश्चन्स आपल्याला जे आपण विचारणार आहोत ते पण चेंज होणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे तिची मेंटॅलिटी पण आपल्याला कळणार आहे. जर स्त्री 15 वर्षातली आली असेल तर तिला आपल्याला ती मुलगी असणार आहे, म्हणजे तिला बाकीच्या गोष्टी माहीत नसणार आहे, मे बी तिला पिरियड न्यूली स्टार्ट झालेले असणार आहे, त्याच्यामुळे ब्लिडिंग आहे का हे पहिलं आपल्याला म्हणजे विचारायचं आहे. म्हणजे PV ब्लिडिंग आहे ते नुसतं PV ब्लिडिंग आहे का रिलेटेड विथ मेन्स्ट्रुअल सायकल, हे पण आपल्याला विचारणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ती एक गोष्ट त्याच्यात राहते आणि त्याच्यानुसार आपला प्लॅन चेंज होणार आहे. जसं की मी तुम्हाला आत्ता म्हणलं, मेनार्कमध्ये जर ती आली असेल तर त्याच्यामध्ये अर्ली प्युबर्टी चेंज असू शकतात, किंवा तिला काहीतरी जेनायटल इंजुरी असू शकते, किंवा काहीतरी व्हाजायनल इन्फेक्शन असू शकतं, किंवा काहीतरी फॉरेन बॉडी असू शकते की ज्याच्यामुळे ही गोष्ट त्याच्यामध्ये तर आपल्याला त्या गोष्टी बघणं खूप गरजेचं असतं. जर ती रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये आली असेल तर मे बी तिला ते मेन्स्ट्रुअल रिलेटेड PV ब्लिडिंग असू शकतं, किंवा DUB पण असू शकतं, डिसफंक्शनल युटेराईन ब्लिडिंग, म्हणजे तिचे पिरियड येऊन गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर परत तिला PV ब्लिडिंग होते. किंवा जर तिला प्रेग्नन्सी मॅरिड असेल आणि प्रेग्नन्सी राहिली असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तिला ब्लिडिंग असू शकतं. किंवा पेन असेल तिला तर ते एक्टोपिक प्रेग्नन्सीमुळे सुद्धा पेन असू शकतं, सर्व्हिसायटिसमुळे असू शकतं, किंवा PID-मुळे असू शकतं. ह्या तिच्या पॉसिबिलिटीज आहेत. किंवा जर तीच पेशंट 45च्या वयातली आपल्याकडे असेल तर आपले प्रश्न काय येणार आहेत, चेंज होणार आहेत. कारण की तिला कधी कधी पॉलिप्स, कॅन्सर किंवा एंडोमेट्रियल हायपरप्लेसिया आहे, किंवा एंडोमेट्रियल ॲट्रोपी आहे. कशामुळे आहे ते आपल्याला काय करायला लागणार आहे तर रूल आउट करायला लागणार आहे. त्याच्यामुळे एज हा मॅटर बेसिकली स्त्रीच्या केस टेकिंगमध्ये खूप महत्त्वाचा असतो आणि तो आपल्याला बघणं गरजेचं असतं. त्याच्या पुढे येतो तो म्हणजे वेटमध्ये ज्यावेळेस पेशंट येतो त्याच्यामुळे आपल्याला ती पेशंटचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे याच्यावरूनच कळतं. जर ती फॅटी असेल तर आपल्याला लगेच कळू शकतं की हिच्यामध्ये संतर्पणजन्य व्याधीची शक्यता जास्त वाटते. तीच म्हणजे समजा 2 PCODच्या केसेस आहेत, येताना दोघी आल्यात, हिस्ट्री घेतली आपण, तिचं वेट विचारलं, एकीचं वेट आहे 40 आणि एकीचं वेट आहे 60, परत आपले प्रश्न बदलणार, ट्रीटमेंट प्लॅन चेंज होणार. कारण की जर 40 वय असलेली वजन असलेली मुलगी असेल तर ती अपतर्पणजन्यमध्ये PCOD असू शकतो तिला, किंवा ती जर 60 वजनाची असेल तर ती संतर्पणजन्य PCOD असण्याची शक्यता असते. म्हणजे सेम वयाच्या असल्या तरी त्यांच्या वजनानुसार त्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट बदलते. त्यामुळे ती एक गोष्ट आपल्याला रूल आउट करणं खूप गरजेचं असतं. पुढचं
हाईटचा बेसिकली आपल्या ह्याच्यात सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे एकतर आपल्याला तिचं हे कळतं की समजा पेशंट इन्फर्टिलिटीचे आहे आणि ती सॉरी ANC मध्ये पेशंट आलेली आहे, म्हणजे प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि ANC साठी आपल्याकडे आली आहे, तर तिचं पुढं जाऊन सीझर होणार आहे की नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामुळे कळायला मदत होतात. म्हणजे त्यानुसार आपण तिला ॲडवाईस करू शकतो किंवा तिला आपण सल्ला देऊ शकतो की तुझं शॉर्ट स्ट्रेचर आहे तर आपल्याला काय करायचं आहे की बेसिक त्याच्यामध्ये कोणती प्रिकॉशन घ्यायची आहे. म्हणजे लेबर पेन कधी कधी अशा केसमध्ये स्टार्ट व्हायच्या आधीसुद्धा बेसिकली म्हणजे त्यावेळेस फॉलोअप जर नाही दिला तर स्टिलबर्थचे हे खूप वाढतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस शॉर्ट स्ट्रेचर लेडीज असते त्यावेळेस तिला शेवटच्या 9 महिन्यामध्ये वारंवार फॉलोअप देणं खूप गरजेचं असतं लेबर पेन स्टार्ट झाल्यावर. तर ती गोष्ट त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. किंवा जर मेनोपॉझलमधली स्त्री आहे आणि तिला कायफोसिस आहे किंवा ती खूप वाकली आहे, तर याच्यावरनं आपल्याला काय कळतं की तिच्यामध्ये ती आधी हायटेड होती आणि नंतर ती वाकली आहे. याचा अर्थ आपल्याला हे समजू शकतं की तिच्यात आस्तिक क्षयाची लक्षणं दिसायला लागलेली आहे किंवा तिच्यात काहीतरी कॅल्शियमची तिला गरज द्यावी लागणार आहे, सप्लिमेंट द्यावा लागेल. ही गोष्ट आपल्याला त्याच्यावरनं कळते. त्याच्यामुळं हाईटही आपल्या बाबतीत खूप महत्त्वाची आहे. पुढचं ऑक्युपेशन ही गोष्ट सर्वात जास्त स्त्रीच्या मेन्स्ट्रुअल हेल्थवर काम करत असते. कारण की आत्ताचे जे काही वाढलेलं गायनेकॉलॉजिकलचं डिसीज आहेत त्याच्यामध्ये ऑक्युपेशन हा खूप मोठा पार्ट आहे. कारण की एक तर स्त्रियांची असलेली शिफ्ट ड्युटी, दुसरी म्हणजे त्यांचं जॉब प्रोफाईल कसा आहे, म्हणजे ती केमिकल कंपनीत कामाला आहे का, ती खूप शारीरिक कष्ट करते, ती शेतकरी आहे का, ती सिटिंग जॉब करते, हे आपल्याला कळतं. किंवा ती एखादी HR मॅनेजमेंटमध्ये आहे. तर याच्यावरनं आपल्याला काय कळतं, तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे त्यांची स्ट्रेस लेवल कळते, सायकोलॉजिकल लेवल कळते. जर एखादी पेशंट आपल्याकडे आलेली आहे तर म्हणजे सर्वायकल ह्याची पॉलिपची किंवा सर्वायकल प्रोलॅप्स आहे सॉरी तिला, तर त्याच्यामध्ये जर ती पेशंट शेतकरी असेल आणि ती खूप श्रम करत असेल किंवा जसं उकडीवर बसणं काम असतं, शेतातलं खाली बसून काम केलं जातं 2 ह्याच्यावरती, तिच्या मल्टिपल डिलिव्हरी झाल्या असतील, तर अशा केसमध्ये आपल्याला जर ते निदान परिवर्जन आपण केलं नाही तर तिचा तो सर्वायकल प्रोलॅप्सचा जो पार्ट आहे तो जास्त प्रमाणात डिग्री वाढत जाते. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती काम करायला लागतं, त्यांना ते सांगायला लागतं. समजा एखादी PCODची पेशंट आहे आणि तिचा सिटिंग जॉब आहे, तर आपल्याला त्याच्यानुसार तिला ॲडवाईस करायला लागतं की तुला बाबा दर 45 मिनिटांनी उठून फिरणं गरजेचं आहे किंवा उठल्याबरोबर तुझे जो काही ॲब्डॉमिनल फॅट वाढत आहे तो पार्ट कमी होण्यासाठी उठल्यानंतर पायाच्या अंगठ्या धरणं गरजेचं आहे. दर 45 मिनिटांनी उठून एक राऊंड घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सिटिंग जॉबमध्ये कंटिन्यू पेशंट जर 3-3 तास एका जागी बसत असेल तरी आपल्याला त्याच्या डिसीजची प्रॉब्लेम होणार आहे. किंवा एखादे पेशंट असतो की केमिकल इंडस्ट्रीमध्ये कामाला असतं, मग अशा पेशंटमध्ये फंगल इन्फेक्शन किंवा स्किन इन्फेक्शन वाढण्याची शक्यता जास्त असते. तर ती गोष्ट आपल्याला रूल आउट करता आली पाहिजे. काही पेशंट असतात की नाईट शिफ्ट आहे, नाईट ड्युटी आहे, नाईट ड्युटी काम करतात, मग अशा केसमध्ये वात वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. मग त्यामध्ये आपल्याला त्यांना डायटरी सप्लिमेंट देता आले पाहिजे, दूध तुपाचं सेवन वाढवायला सांगता आलं पाहिजे. त्याच्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एखादी व्यक्ती आहे ती HR डिपार्टमेंटमध्ये काम करते, कंटिन्यू बोलत राहते, 12 तास तिचं काम बोलणंच आहे, अशा वेळेस तिचं वातप्रकोप खूप होत असतो. मग या कंडिशनमध्ये जर ती आपल्याकडे प्रेग्नन्सीसाठी आली असेल तर तिला त्या काळातला वात कमी करणं खूप गरजेचं आहे. किंवा अकॉर्डिंग त्याच्यानुसार आपल्याला तिला पंचकर्म सांगता आलं पाहिजे की तुला बस्तीची खूप गरज आहे किंवा तुझा वातप्रकोप कमी करण्यासाठी तुला स्नेहपानाची खूप गरज आहे. तर या गोष्टी आपल्याला त्या पेशंटवरून, तिच्या ऑक्युपेशनवरून आपल्याला काय सांगता आल्या पाहिजे. ऑक्युपेशन हजार्ड्समध्ये बेसिकली जसं मी सांगितलं की त्याचे भरपूर पार्ट्स आहेत. फिजिकली ते तुमच्या बॉडीवर अफेक्ट करत असतं, बायोलॉजिकल, केमिकल काय त्रास आहे किंवा सायकोलॉजिकल कंडिशन आत्ता खूप दिसते. जॉब स्ट्रेस खूप असतो, भयानक असतं, टार्गेट दिलेलं असतं, ते कंप्लीट नाही केलं तर त्याचाही स्ट्रेस असतो. प्लस स्त्रीला घरी येऊन तिचं काम करायचं असतं, तो स्ट्रेस असतो, फॅमिली स्ट्रेस हा वेगळा असतो. तर ह्या गोष्टी आपल्याला, ऑक्युपेशन हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये. एज्युकेशन, आता एज्युकेशन का गरजेचं आहे, एज्युकेशनमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं त्या पेशंटची इंटेलेक्च्युअल लेवल कळते की आपल्याला तिचं काउन्सलिंग जे आहे ते कोणत्या वेळी करायचं. म्हणजे त्यात पण सेम कॅटेगरी, समजा एखादी आपल्याकडं जी पेशंट आली आहे ती जर मोलकरीण असेल किंवा घरकाम नोकराणी असेल तर तिला आपल्याला सांगताना तिची काउन्सलिंग आहे ती वेगळ्या पद्धतीने करायला लागणार आहे.
जर तीच एक पेशंट एखादी हाऊसवाईफ असेल तर तिची काउन्सिलिंग आपल्याला वेगळ्या वेळी करायला लागणार आहे. एखादी हाय प्रोफाईलची पेशंट आली तर तिचं काउन्सिलिंग आपल्याला वेगळं करायला लागणार आहे. कारण की हाय प्रोफाईलची ज्यावेळेस एखादी पेशंट येते त्यावेळेस ऑलरेडी ती ह्या सगळ्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी गुगल या ठिकाणून जाऊन आलेली असते किंवा त्याची सगळी तिला माहिती असते. मग त्यामुळे त्यावेळेस आपलं काउन्सिलिंग हे तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आपले वे चेंज करायला लागतं. त्यामुळे ती कोणती याच्यात आहे हे आपल्याला शोधणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तिचा क्लास कळणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तिचं एज्युकेशन जर हाय लेवल असेल तर त्यानुसार आपलं काउन्सिलिंग झालंच पाहिजे. नाहीतर ज्यांचं हाय लेवल एज्युकेशन असतं त्या लोकांना काउन्सिलिंग करणं हे सर्वात टफ काम आहे पहिली गोष्ट. कारण की त्यांचा काउन्सिलिंग टाईम हा आपला खूप वाढतो आणि त्यांच्यापर्यंत ती गोष्ट त्यांना तिथंपर्यंत त्यांना नेणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. त्याशिवाय मग ते पेशंट कंटिन्यू होत नाहीत पुढे. आत्ता हे जसं सांगितलं तसं सेम सोशल इकॉनॉमिक स्टेटसही सेम तसंच आहे. ती पेशंट हाय क्लास आहे, मिडल क्लास आहे, लोअर क्लास आहे, याच्यावरनं आपल्याला सगळ्या गोष्टी ठरतात. त्याच्यानुसार आपला क्वेश्चन पॅटर्न चेंज होतो आणि त्याच्यानुसार आपल्याला बेसिकली सगळे डायटरी ॲडवाईस पण चेंज करायला लागतात. जर ती पेशंट घरकाम करणारी आहे आणि ती ॲनिमिक आहे, ती आपल्याकडे आली आहे, तिचा पिरियडचा फ्लो वाढत नाही आहे, अशा केसमध्ये आपल्याला तिला सांगायचं की तू पौष्टिक खा. तर आपण तिला सांगू शकत नाही ना की तू ड्रायफ्रुट्स खा किंवा हे खा. तिची तेवढी कॅपॅबिलिटी नाही आहे किंवा ती तेवढं कमवत नाही आहे की ती त्या गोष्टी खाऊ शकते. तर अशा केसमध्ये मग आपल्याला तिला त्यावेळेस सप्लिमेंटरी दुसऱ्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत की तू त्यावेळेस तिळगुळ लाडू खा किंवा शेंगदाणा लाडू खा की जेणेकरून तुझं जे ॲनिमिया कमी झालेला आहे तो वाढायला मदत होईल. किंवा काही केसेसमध्ये असं असतं की लो क्लास जे काही पेशंट येतात त्यांच्यामध्ये अनहायजेनिक कंडिशन जास्त असते. तर अशा केसेसमध्ये आपल्याला त्यांना त्याच्यानुसार काउन्सिलिंग पण करायला लागतं की हायजीन वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारचं काउन्सिलिंग करायचं. तर ते खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं सोशल इकॉनॉमिक स्टेटस त्या पेशंटचं आपल्याला कळलंच पाहिजे. नेक्स्ट थिंग मरायटल स्टेटस. मरायटल स्टेटसवरून सर्वात महत्त्वाचं आपल्याला कळतं ते म्हणजे की ती पेशंट जर मॅरिड आहे तर त्याच्या पुढचा प्रश्न आपला झाला पाहिजे की तू लग्नाला किती वर्ष झालेत हे झाल्यानंतर ती पेशंट आपल्याकडे आली कशासाठी. जर ती पेशंट आपल्याकडे इन्फर्टिलिटीसाठी आली असेल आणि तिच्या लग्नाला ऑलरेडी 10 वर्ष झाली असेल तर आपल्याला लगेच कळतं की तिच्या मनावरचा ताण किती आहे. म्हणजे 10 वर्षापासून ती या गोष्टीमध्ये सफरिंग होते. आत्ता जी झालेली आपली उत्तर बस्तीची जी पेशंट आहे सेम तशीच आहे. 10 वर्ष झाले ती कंटिन्यू ट्रीटमेंट घेते पण तिला अजून काहीच त्यातून आउटपुट निघालं नाही. मग अशा पेशंटमध्ये आपल्याला काउन्सिलिंग आपलं खूप वाढवायला लागतं. अशा पेशंटमध्ये आपल्याला धीर देणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यांना पॉझिटिव्ह करणं पण खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे की जेणेकरून त्या परत त्याच ह्यानं पुढे जायला लागतात. कारण की एक अशी कंडिशन येते की ज्यावेळेस तुम्ही 10 वर्ष ट्रीटमेंट घेता त्यावेळेस कुठेतरी मन खचलेलं असतं की आता बास पुढं काहीच करायचं नाही. तर मग अशा वेळेस त्यांना परत इन्स्पायर करणं खूप गरजेचं असतं. ही गोष्ट आपण परत करू शकतो हे सांगणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यांना परत मोटिवेट करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे ही गोष्ट त्याच्यात करणं महत्त्वाचं आहे. किंवा काही म्हणजे आत्ता न्यूली मॅरिड असेल आणि ती आपल्याकडे UTI हे सिम्पटम्स जर घेऊन आली असेल तर आपल्याला ते कळलं पाहिजे की हा हनीमून इंड्यूस UTI आहे का. तर त्याच्यानुसार आपले प्रश्न जे असतात ते बदलतात. त्याच्यामुळे ह्या कंडिशन खूप महत्त्वाच्या असतात. तिचं मरायटल स्टेटस विचारणं. पुढचं नेक्स्ट ऑक्युपेशन ऑफ हजबंड. हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. हे बेसिकली इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये सर्वात जास्त उपयोगी पडतं. माझी एक पेशंट होती मागे ह्याची कात्रजची. तर ती पेशंटमध्ये बेसिकली इन्फर्टिलिटी होती. माझ्याकडे 3-4 महिने त्यांची ट्रीटमेंट चालू होती पण तिची प्रेग्नन्सी राहतच नव्हती. म्हणजे सगळं पंचकर्म बाकी गोष्टी झाल्या, उत्तरबस्ती झालं, पंचकर्म झालं तरीही प्रेग्नन्सी राहत नव्हती. मग तर असंच मी परत ती आल्यानंतर तिला विचारलं की नक्की परत हिस्ट्री घेतली. म्हणजे असं ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट होत आहे की पेशंट कळत नाही आहे का कन्सिव्ह होत नाही तर मग अशा केसमध्ये आपण परत हिस्ट्री घ्यायची. मग त्यावेळेस मी तिच्या मिस्टरांचं ऑक्युपेशन विचारलं की काय आहे नक्की. तर ते बेसिकली त्यांचं HR डिपार्टमेंटमध्ये ते काम करत होते आणि ते बेसिक काय करायचे की दुपारी त्यांचं वर्कलोड जास्त असायचा. म्हणजे सकाळी त्यांनी एकदा 11ला लॉग इन केलं की ते रात्री 12-1 पर्यंत लॉग इन चालायचं. मग ते काय करायचे की रात्री ही जास्त वेळ जागायची नाही. मग ते काय करायचे दुपारी रिलेशन ठेवायचे. दुपारी रिलेशन ठेवले की जेवढं सॅटिस्फॅक्शन बनायला पाहिजे तेवढं सॅटिस्फॅक्शन त्यांना मिळत नसायचं. कारण की त्याच्यानंतर ती पण वर्किंग होती
ती रिलेशन दुपारी जस्ट ओव्युलेटरी पिरियड आहे, आपल्याला रिलेशन सांगितलेत म्हणून ती ठेवायची आणि त्यांच्या कामाला लागायचे आराम करून तेवढा एक अर्धा तास. पण अशा केसमध्ये काय होतं बेसिकली, ते मेंटली त्यात इन्व्हॉल्व नसतात त्या गोष्टीमध्ये, कारण की हे जे रिलेशन आहेत हे फक्त फिजिकली होऊन जातात. मग अशा पेशंटला मी त्यांची ती काउन्सिलिंग केल्यानंतर मी त्यांना सांगितलं की पहिलं तुम्ही हे चेंज करा. दुपारी पहिले एकतर आयुर्वेदात दुपारी रिलेशन ठेवणे हेच वर्ज्य सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे ती पहिले बंद करा. रात्रीचे रिलेशन ठेवायला सुरुवात करा. थोडंसं कामाचा वर्कलोड कमी करा. असं जेव्हा तिला सांगितलं तेव्हा ती 3ऱ्या महिन्यात कन्सिव्ह झाली हे करून. त्यामुळे ही गोष्ट मिस्टरांचे ऑक्युपेशन हे खूप महत्त्वाचं आहे. तशीच एक पेशंट माझी आत्ता जस्ट चालू आहे, ती आपली ह्याची सोलापूरची एक पेशंट, सॉरी साताऱ्याची एक पेशंट आहे. तिचंही सेम आहे, म्हणजे तिचे मिस्टर पुण्यात राहतात, ती साताऱ्यामध्ये. ओव्युलेशन पिरियडमध्ये मिस्टर बरोबर नाही, कशी प्रेग्नन्सी राहील. तर ह्या गोष्टी आपल्याला विचारणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे ऑक्युपेशन ऑफ हजबंड हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा काही पेशंट जे असतात केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे नवरे असतात त्यांचे. मग अशा केसमध्ये जर केमिकल इंडस्ट्रीमध्ये वर्षानुवर्ष काम केले असेल तर तिथं बीजदृष्टी खूप असते. मग आपल्याला ते पेशंटला काउन्सिलिंग करता आलं पाहिजे की ही जी बीजदृष्टी आहे याच्यासाठी कोणतं पंचकर्म करणं किंवा त्यानुसार प्लॅनिंग करणं हे आपल्याला त्याच्यात सांगता आलं पाहिजे. त्याच्यामुळे पेशंटच्या मिस्टरांचं ऑक्युपेशन पण खूप महत्त्वाचं असतं. रिलिजनमध्ये आपल्याला बेसिक तो डायटरीज पार्ट आहे, त्याच्यावरूनही आपल्याला कळतं हेतू, मेन म्हणजे आहारच हेतू काही आहे का हे समजायला मदत होते. जर पेशंट पंजाबी आहे, खाण्यात जर 3-4 दिवस तिचं रोज पनीर असेल, प्लस तिला PCOD आहे, तर मग ह्या गोष्टी आपल्याला कुठेतरी बंद करायला लागतील. किंवा जे ह्यांच्या म्हणजे जे दुग्धजन्य पदार्थ जे जास्त खातात, काही शेतकरी कुटुंबातले असतात पण खाणार तर फक्त दूध भाकरी किंवा दूध भात अशाच गोष्टी खात असतात. आणि अशा केसमध्ये जर PCOD असेल तर आपल्याला बेसिकली त्यांना काय करायला लागतं, डायटरी चेंजेस करायला सांगायला लागतात. नेक्स्ट आहे ॲड्रेस. ॲड्रेसवरनं पण आपल्याला तेच कळतं की ही व्यक्ती राहते कुठे. म्हणजे समजा आता आपला हा एरियाच घेतला तर पेशंट स्पाईन सिटीचे असेल तर तिथं राहण्याचं स्टँडर्ड वेगळं असणार आहे. पेशंट जर गंधर्वनगरीचे असेल तर तिचं स्टेटस वेगळं असणार, आणि पेशंट जर सद्गुरुनगरचे राहणारे असेल तर स्टेटस वेगळं असणार आहे, हो ना. याच्यावरनं आपल्याला एक तर त्यांची हायजिनिक कंडिशन पण कळते, प्लस ती जर MIDC एरियात असेल तर एअर पोल्युशन किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत हे पण आपल्याला समजायला मदत होते. किंवा ती खूप मुंबईसारख्या ठिकाणी आहे की जिथं कंटिन्यू, आता एक ती आपली पेशंट चालू आहे ना मुंबईची, कंटिन्यू त्यांना वातावरण तिथलं मॉइस्ट असल्यामुळे फंगल इन्फेक्शनची ती पेशंट आहे, त्यामुळे ती मॉइस्ट राहणारच आहे. तर मग आपल्याला त्या अकॉर्डिंग त्यांना प्लॅन करता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, त्याच्यानुसार प्लॅनिंग आपलं चेंज झालं पाहिजे. त्यानुसार पेशंटची औषधं पण बदलतात, तर ती आपल्याला सांगता आली पाहिजे. त्यामुळे ॲड्रेस हा खूप महत्त्वाचा आहे. डेली रुटीनमध्ये आपण ह्या बाकीच्या गोष्टी आहेत, त्यात उठणं हा पहिला आपला हे आहे, हा आपलाच केस पेपर आहे. उठण्यावरून आपल्याला काय कळतं बेसिक, तर याच्यामध्ये जर पेशंट कोणतीही म्हणजे मेन्स्ट्रुअल रिलेटेड कोणताही प्रॉब्लेम आहे किंवा स्त्री रोगाशी रिलेटेड कोणताही प्रॉब्लेम आहे आणि ती व्यक्ती जर 8 वाजता किंवा 9 वाजता उठत असेल तर ती बेसिकली काय करते, बायोलॉजिकल क्लॉकच्या अपोजिट चालत असते. जर तुम्ही निसर्ग चक्राच्या अपोजिट चालले तर तुम्हाला व्याधी होणार, हमखास होणार. कारण की सूर्य डोक्यावर आल्याबरोबर तुमची दिनक्रम किंवा तुमचा दिनचर्या सुरू होणं गरजेचं असतं. कारण की ज्या वेळेस तुम्ही बेसिकली सूर्य डोक्यावर आलाय तेव्हापासून जर तुमची दिनक्रम सुरू झाला तर तसं तुमच्या अग्नीचं वर्धन होत असतं. आणि जसं तुमच्या अग्नीचं वर्धन होणार आहे तसं तुमचे जे काही शरीरात असलेले आजार आहेत ते पचवण्याची ताकद त्या अग्नीमध्ये आहे, हो ना. मग तो अग्नीच जर वाढला नाही तर तुमच्या शरीरातले जे काही बाहेर पडणारे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर पडणारच नाहीत, किंवा तो जो काही आजार तुमच्या शरीरात आहे अजून साचून राहतोय तो साचूनच राहणार आहे. त्याच्यामुळे सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे उठण्याचा टायमिंग पेशंटचा चेंज करायचा. हे काउन्सिलिंगच्या दृष्टीने हे पॉईंट खूप महत्त्वाचे असतात आपल्याला. पेशंट जर 8 वाजता उठत असेल तर तिला सांगायचं की 8 वाजता उठणं म्हणजे पण दिवस वॉक केल्यासारखंच. कारण की सकाळी 6ला जर आपण सूर्योदय 6 वाजताच आयडियली उठणं अपेक्षित आहे, पण ती 2 तास सकाळी लेट झोपली तरी तो दिवस वापच आहे आणि तो आपल्या ह्याचा एक हेतू सांगितलेला आहे. त्याच्यामुळे तो खूप महत्त्वाचा आहे. किंवा रात्री जागरण करत असेल तर त्याच्यामुळेही वाढणारा वाद जो आहे तो कमी करण्यासाठी तिला आपल्याला काउन्सिलिंग करायला लागणार आहे. व्यायाम
व्यायाम बेसिक मेन्स्ट्रुअल रिलेटेड प्रत्येक प्रॉब्लेममध्ये व्यायाम हा खूप गरजेचा आहे. काहीही झालं तरी पेशंटला 45 मिनिट व्यायाम करणं सांगायचंच, कारण की शरीरातले जे काही टॉक्झिन्स असतात आपले, ते बेसिकली आपल्याला एकतर युरिन वाटे, एकतर मोशन वाटे किंवा घामा वाटे बाहेर पडत असतात. तर पेशंटला आपल्याला हे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. जर घाम निघाला नाही तर तुमच्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन वाढणार नाही, आणि ब्लड सर्क्युलेशन वाढणार नाही तर तुमच्या शरीरातले टॉक्झिन्स बाहेर पडणार नाही. ते तसेच शरीरात साचून राहणार आणि त्याच्यापासून व्याधींची निर्मिती होणार आहे. तर त्याच्यामुळे व्यायाम जर कोणी म्हणजे पेशंट करत नसेल तर त्यांना व्यायाम करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, बेसिकली प्रोत्साहन द्यायला लागतं, त्यांना सांगायला लागतं. नेक्स्ट आहे जेवणाच्या वेळा. जेवणाच्या वेळांमध्ये बेसिक सर्वात पहिलं महत्त्वाचं, जसं मी मगाशी सांगितलं की आपल्याला बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. तर यात सर्वात पहिली आणि महत्त्वाची चूक पेशंटची असते ती म्हणजे नाश्ता करणं. तर हा नाश्ता पहिला पेशंटचा आपण बंद करायचा, कारण की जर पेशंट नाश्ता करत असेल, नाश्ता करतो म्हणजे पेशंट काय करतो, बेसिकली अर्धवट काहीतरी खात असतो. पोहे कुठेतरी खा किंवा उपीट कुठेतरी खा, इडली खा, ज्या गोष्टी त्यांना एक्सप्लेन करायच्या सांगताना की रात्री तुम्ही उपाशी असता, रात्री 9-9:30ला जेवता, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचं जेवण तुमचं 9-9:30, म्हणजे जवळजवळ हा 12 तासाचा काळ असतो. तर या 12 तासामध्ये तुमचं शरीर बेसिकली सगळं अन्न पचवलेलं असतं आणि तुम्हाला चांगली भूक लागलेली असते. तर ती जी सकाळची पहिली चांगली भूक आहे त्या वेळेत तुम्ही काय खाता ते सर्वात महत्त्वाचं असतं. तो जो कुठला द्रव्य असेल तो तुमचं ॲब्सॉर्प्शन खूप फास्ट करत असतो, कारण की तोच तुमच्या शरीराचं पोषण करत असतो. जर तो पदार्थ तुमचा चुकीचा गेला, म्हणजे त्यावेळेस खाणं अपेक्षित असतं पौष्टिक, आणि त्याच वेळेस जर त्याच्यात पोहे किंवा फर्मेंटेड काही खाल्लं तर शरीरात तसेच आम्ल, ते तीक्ष्ण, विदाही हे गुण वाढणार आहे. त्याच्यामुळं शरीरातलं पहिलं फीड काही झालं तरी पहिलं फीड हे भाजी पोळी डाळ भात असंच असावं, असं पेशंटला तुम्हाला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. भले जर पेशंटला कधी नाश्ता करायची इच्छा झाली तर ते त्याच्या जेवणात घेऊन खायचं, पण भाजी पोळी बरोबर पोहे एक घास असावा. पण पोहे हा फक्त पोहे किंवा फक्त फर्मेंटेड असं त्याला न देता त्याला ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करून खाता आलं पाहिजे किंवा सांगता आलं पाहिजे. पुढची महत्त्वाची गोष्ट जेवणाच्या वेळा. पेशंट जे असतात बेसिकली 10 मिनिटात जेवण करून रिकामे होतात. ज्यावेळेस पेशंट 10 मिनिटात जेवण करून रिकामा होत असेल त्यावेळेस तो काय करत असतो, फक्त शरीरात सगळं पुढे ढकलण्याचं काम करत असतो. कोणताही त्याच्यात मेन जो आहार रस निर्माण होणं गरजेचं आहे तो आहार रस निर्माणच होत नाही. आणि स्त्रियांमध्ये म्हणजे मेन्स्ट्रुअल हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेममध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रसधातू जर चांगला तयार नाही झाला तर त्याचा बाय प्रोडक्ट जो आहे पिरियड किंवा आर्तव हा नीट होणार नाही. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाची जे काही सकाळचं जेवणासाठी लागणारा वेळ आहे ना, तो काउन्सिलिंगच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि ते काउन्सिलिंग तुम्हाला त्याच्यात करता आलंच पाहिजे. जर तुम्ही इथं पेशंटला ब्रेक करू शकले तर तो पेशंट नक्कीच त्याचा रसधातू चांगला झाला की आपोआपच पुढचे रक्त मांस मेद अस्ती चांगलं बनत जातं. पण त्याच्यामुळे सर्वात पहिलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याचं टाईम चेंज करता आलं पाहिजे. पेशंटचा त्याला सांगायचं की जेवताना तुला कमीत कमी अर्धा तास वेळ लागला पाहिजे. जेवढी जास्त लाळ तयार होईल तेवढं पुढचं मेटाबॉलिझम चांगलं होतं. त्याच्यामुळे पेशंटची लाळ तयार होण्यासाठी त्याला 1 घास 32 वेळा चावून खायला सांगणं. बरेच पेशंटमध्ये असं घडतं की पेशंट ज्यावेळेस आपण ही हिस्ट्री घेतो पाणी कधी पिला तर त्याच्यामध्ये कळतं की पेशंट जेवल्यानंतर 1 तासाने पाणी घेतो. जर पेशंट जेवल्यानंतर 1 तासाने पाणी घेत असेल तर ते कोरडं जात असतं. बरेच अशा पेशंट आहेत की जी PCOD आहे आणि अपतर्पणजन्य आहे, अशा पेशंटचा एक हेतू असतो की ते कोरडं खात असतात. त्याच्यामुळे आपल्याला ते पण सांगता आलं पाहिजे की जेवण जे आहे खाताना एक तरी भाजी पातळ असावी, किंवा पातळ भाजी पॉसिबल नसेल तर त्याच्याबरोबर 1 वाटी वरण असावं, त्यात 2 चमचे तूप टाकून तुम्हाला खाता आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही असं खाता, चुरून काहीतरी खाता किंवा त्यामुळे तुमचा रसधातू चांगला बनत असतो आणि रस चांगला बनला की आपोआप पुढचे धातू चांगले बनायला निर्माण व्हायला मदत होत असते. त्याच्यामुळे ते कंपल्सरी सांगायचं. काही तेलाचा जो हे आहे, काही पेशंटमध्ये बेसिकली उष्णता खूप असते आणि असे पेशंट कंटिन्यू सूर्यफूल खात असतात, तर ते त्यांना पहिलं बंद करायला सांगायचं. रिजन वाईज आपली तेलं पण बदलली पाहिजे. जर पेशंट म्हणजे कुठल्या भागातला आहे त्याच्यानुसार, तर आपला हा जो पार्ट येतो बेसिकली थोडं समशीतोष्ण येतो, त्याच्यामुळे अशा पेशंटला शेंगदाणा तेल प्रेफरेबली सांगायचं जास्त खायला. तीळ तेल बाकी ह्या काही गोष्टी खात असेल तर त्या कंपल्सरी बंद करायला सांगायच्या. रात्रीचं जेवण सेम तसंच. काही पेशंटला सवय असते की रात्रीचं जेवण झाल्यानंतर परत दूध आणि फळं घ्यायची सवय असते, किंवा दूध बोर्नव्हिटा, दूध प्रोटीन पावडर, तर त्या गोष्टी पण त्यांना बंद करायला सांगणं आपल्याला गरजेचं असतं.
पाणी, आता ही पाणीमध्ये बेसिकली सकाळ सकाळ उठल्याबरोबर कोमट पाणी प्यायची, त्यात लिंबू आणि मध पिळून घ्यायची सवय असते. ती पहिली त्यांना बंद करायला सांगायची. कारण की बेसिकली जर पेशंट आपल्याकडे कन्सिव्हसाठी आलेले आहे, त्या पेशंटला ऑलरेडी शरीरात कोरडेपणा असतो. कारण की ज्यावेळेस प्रेग्नेन्सी राहायची असते त्यावेळेस शरीरात पाहिजे असतो सर्वात महत्त्वाचा तो म्हणजे ओलावा. जर शरीरात ओलावा नसेल, जर शरीरात चिकटण्याची प्रक्रिया होत नसेल, तर तुम्हाला प्रेग्नेन्सी राहणार नाही. जर शरीरात कोरडेपणा जास्त असेल तर बेसिकली काय होतं, म्हणजे ती पेशंट भलेही वेळगेणं असू द्यात तिचं, पण तरीही ती पेशंट जी असते त्याचा कुठेतरी हेतू हा वातजेचा असतो आपल्या सवल्याचा. त्याच्यामुळे जर तिच्या शरीरात कोरडेपणा असेल आणि ती जो रोज सकाळी कोमट पाणी, मध आणि लिंबू जर घेत असेल, तर ती काय होणार आहे, तो मध आणि लिंबू तिच्या शरीरातलं स्नेह सगळा खरवडून काढणार आहे. तिचा स्नेह तिच्या शरीरात नसणारच आहे. मग जर अशा कंडिशनमध्ये आपल्याला त्यांना काय सांगता आलं पाहिजे की ती मध लिंबू पाणी तर बंद करणंच, प्लस त्याच्याबरोबर स्नेह वाढवण्यासाठी खूप गरजेचं आहे. तसेच इन्फर्टिलिटीचे पेशंट असेल आणि कॉपरमधलं पाणी पित असेल तर परत तोच आहे की ते पहिलं त्यांना बंद करायला सांगायचं. कारण की जर कॉपरमधलं पाणी पित असेल तर त्यांना इन्फर्टिलिटी राहणारच आहे नेहमी. नेक्स्ट, उपवास. उपवासामध्ये फक्त ड्युरेशन खूप महत्त्वाचं असतं. आठवड्यातनं किती वेळा उपवास धरते. कधी कधी इन्फर्टिलिटीच्या पेशंटमध्ये असं होतं की कोणीतरी सांगितले म्हणून उपवास धरलेत, आठवड्यातले सोमवार पण आहे, गुरुवार पण आहे, शनिवार पण आहे. अशा केसमध्ये जसं आत्ताचा हा हेतू महत्त्वाचा आहे, मी सांगितलं की ओलावा पाहिजे. हा ओलावा उपवास आणि परत तिचा अपतर्पणच होणार आहे. त्याच्यामुळं तो जर ती करत असेल आणि उपवासाला परत ती काय खाते हे पण खूप महत्त्वाचं आहे. जर हे असं सगळं वातूळ ती खाणार असेल तर ते तिला आपल्याला बंद करताना करायला सांगितलं पाहिजे. बाकी पित्त पडण्याची सवय किंवा उलट्या करण्याची सवय असं जर काही असेल तर याच्यावरनं आपल्याला सर्वात महत्त्वाचं कळतं की ह्या पेशंटची रसदृष्टी आहे का. जर तिला सकाळी उठल्या उठल्या पित्त पाडायची सवय असेल किंवा उलट्या केल्यानंतर तिला बरं वाटत असेल तर याच्यावरून आपल्याला एकच कळतं की हिला रसधातूची दृष्टी आहे. मग अशा पेशंटमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला वमन सांगायचं. वमन केल्यानंतर त्याचे रिझल्ट खूप छान मिळतात. म्हणजे आपल्याला पंचकर्म का करायचं किंवा कोणतं करायचं याच्यावरनं, ह्या पॉईंटवरनं आपल्याला कळतं की तिला जर जुलाब होत असतील किंवा तिला साधं थोडंसं काय म्हणतात, गावाकडचे जे पेशंट येतात तंबाखू लावली की त्यांना वेग येतो आणि त्या जातात. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला लगेच समजतं की बाबा हिचं शरीरातली उष्णता वाढून तिला लगेच तो वेग येतो, याचा अर्थ हिला विरेचन जास्त चांगलं काम करेल अशा कंडिशनमध्ये. तर ती गोष्ट आपल्याला त्याच्यावरनं समजते. तोंडाला वास येणं, अपचन, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरनं आपल्याला हेच कळतं की त्यांना काही डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम आहे का. जसं मी आत्ता जुलाबाचं सांगितलं ते पण सेम तसंच आहे. नेक्स्ट, मलप्रवृत्ती. जर स्त्रीला मलप्रवृत्ती हा पण मी जसं सांगितलं, कारण की स्त्री शरीरात सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्त्रीचं ब्लॅडर, युटेरस आणि रेक्टम, ह्या तिन्ही ज्या गोष्टी असतात ना त्या पॅरलल असतात, एकामागं एक असतात. आणि जर तिचा युटेराईन काही प्रॉब्लेम असेल तर त्याला सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी असतात, ते म्हणजे तिचं मूत्रप्रवृत्ती आणि तिची मलप्रवृत्ती. ह्या जर दोन गोष्टी व्यवस्थित नसतील तर तिच्या गर्भाशयाचं नियमन कधीही व्यवस्थित राहणार नाही. कारण की बेसिक जसं कोंबडी असते, कोंबडी अंड्यावर बसली की ते अंडं उबतं, हो ना, तिच्या उबनी. तसंच सेम स्त्री शरीराचं असतं. म्हणजे ज्यावेळेस गर्भाशय आहे, गर्भाशयाला जर ब्लॅडर ज्याचं फंक्शनिंग आणि मागे रेक्टमचं फंक्शनिंग हे जर प्रॉपर नसेल, हे जर व्यवस्थित नसेल, याची जर ऊब तिला मिळाली नाही तर स्त्री बीज तयार होत नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस अनओव्युलेटरी केसेस आपल्याकडे येतात, अनओव्युलेटरी सायकलचं, त्यावेळेस हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं असतं. आणि अशा केसेसमध्ये नक्की जीर्णमलावरोधाची हिस्ट्री निघते, तर ती आपल्याला रूल आउट करता आली पाहिजे. कारण की हे जे नियमन आहे ते सर्वस्व त्याच्यावरती डिपेंड असतं. कारण की जो काही रेक्टम म्हणजे ज्यावेळेस आपण युरिन किंवा मोशन पास करत असतो त्याच्या वेळेस जे काही सार किट्ट्याचं जे विभाजन होत असतं त्यावेळेस जी काही उष्णता तयार होते, उष्मांक तयार होतो, त्याच्यावरती ते सायकल चाललेलं असतं. गर्भाशयाचं पोषण होत असतं किंवा गर्भाशयाचं फंक्शनिंग चालू असतं. त्याच्यामुळे या दोघांची ऊब गर्भाशयाला मिळणं खूप गरजेचं असतं. आणि ती जर त्यांची युरिन आणि मूत्रप्रवृत्ती आणि मलप्रवृत्ती जर चांगली नसेल तर ती मिळणार नाही. त्याच्यामुळे याचं काउन्सिलिंग आपल्याला करता आलंच पाहिजे त्यांना. मूत्रप्रवृत्ती सेम तसं. नेक्स्ट, हे जसं सांगितलं मी तसं.
हे असं स्ट्रक्चर असतं, त्याच्यामुळे याची ऊब खूप महत्त्वाची आहे, याच्यावरतीच याचं फंक्शनिंग चालू असतं. स्वेद प्रवृत्ती नेक्स्ट. हे तसंच आहे. आपल्याकडे येणाऱ्या बरेचसे पेशंट असे असतात की घाम निघतच नाही. जर त्या पेशंटला घाम निघत नसेल, तर तिच्या स्वेदावरोध जर असेल, तर तिच्या शरीरातले जी काही घाण आहे ती बाहेर पडणारच नाही. त्याच्यामुळे अशा पेशंटमध्ये आपल्याला याचा एकच मुद्दा उपयोग होतो की त्यांना सांगणं की व्यायाम करणं. जर व्यायाम नाही केले तर शरीराला हलकेपणा येणारच नाही, आणि शरीराला हलकेपणा आला नाही तर बेसिकली तिच्या शरीरातले जे काही दोष आहेत किंवा जे काही टॉक्झिन्स आहेत ते शरीरात तसेच साचून राहतात. कारण की स्किन पोअर्स आपल्या शरीरातला सर्वात मोठा पार्ट आहे. सर्वात मोठा कशातनं जर घाण निघत असेल बाहेर तर म्हणजे ती आहे स्किनद्वारे. त्याच्यामुळे स्त्रियांच्या शरीरात स्किन स्वेदावरोध जर असेल तर नक्कीच त्याचा त्रास तिला होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस ते सांगताना व्यवस्थित सांगता आलं पाहिजे आपल्याला. रजप्रवर्तन नेक्स्ट घेतला. रजप्रवर्तनाची एकतर आपल्याला कळतं की तिला कोणत्या वर्षी पाळी सुरू झाली आहे, म्हणजे ती 12व्या वर्षी सुरू झाली का 16व्या वर्षी सुरू झाली, याच्यावरतीच तिचं डायग्नोसिस फिक्स होतं. स्त्रीचं म्हणजे मी प्रत्येक वेळेस माझ्या पेशंटला काउन्सिलिंग करताना सांगत असते की स्त्रीचं आयुष्य जे असतं ना ते डिकेडवर अवलंबून असतं. ती 0 to 10 मध्ये कशी वागली आहे ना याच्यावरती तिचं पुढचं 11 ते 20चं ठरत असतं. कारण की जर ती 0 to 10 मध्ये तिची प्रकृती ऑलरेडी कफाची असते, त्यात जर तिनं खाण्यामध्ये मधुर रसाचं सेवन जास्त असेल किंवा बाकीच्या गोष्टींची तिला आवड जास्त असेल, अव्यायाम असेल, तर नक्कीच ते तिला एकतर तिच्या येताना पिरियड डिले येतात, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तिला PCOD डिटेक्ट होतं. आणि तीच जर पेशंट 0 to 10 मध्ये कंपल्सरी मॅगीच खाते, पापडच खाते, किंवा लहान मुलांना सवय असते येता जाता ती फक्त मीठच लावून खाते, लिंबूच खाते, अशा गोष्टी जर असेल तर तिचे पिरियड जे आहेत ते लवकर येतात. वयाच्या 8व्या वर्षी सुद्धा पिरियड आलेले आहेत, 8व्या 9व्या 10व्या अशा वर्षी पिरियड येतात. तर तिचं 0 to 10 मध्ये तिची लाईफस्टाईल कशी होते, म्हणजे जर मेनार्कमधली एखादी पेशंट आपल्याकडे आली तर आपल्याला हे विचारणं खूप गरजेचं आहे की ती 0 to 10 मध्ये कशी वागली, ह्याची हिस्ट्री तिच्या आईकडनं आपल्याला घ्यायला लागते. त्यामुळं त्याच्यावरती तिचा मेनार्क ठरतो. त्याच्यानंतर ती समजा तिचे पिरियड 16व्या वर्षी सुरू झालेले आहेत, तर अशा केसमध्ये आपल्याला पुढचे म्हणजे ती ऑलरेडी तिचे 4 वर्ष लेट झालेले आहेत पिरियड, तर मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला तिला पुढचे म्हणजे 16व्या वर्षापासूनचे पुढे आत्तापर्यंत समजा ती आपल्याकडे 25व्या वर्षी आले असेल, जो काही 10 वर्षाचा तिचा गॅप आहे की ते पिरियड तिचे डिले होऊन 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 PCOD झालेला आहे, तर तिला ॲटलिस्ट काउन्सिलिंग करताना आपल्याला ह्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत की तुझी लाईफस्टाईल मॅनेजमेंट तू पुढील नेक्स्ट 12 महिन्यासाठी तरी व्यवस्थित करायला लागेल, तर तुझे पिरियड्स काय होतील, रेग्युलर व्हायला मदत होईल. त्याच्यामुळे ती जेवढे वर्ष तिनं अपत्य केलं आहे किंवा जेवढे वर्ष तिचं आहार विहारातून तिला टॉक्झिन्स तिच्या शरीरात साचलेले आहेत ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला कमीत कमी तेवढे महिने तरी ट्रीटमेंटसाठी देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे याच्यावरनं आपल्याला ट्रीटमेंट प्लॅन कळतो. पहिली गोष्ट तिचं पहिलं प्रमाण जे आहे म्हणजे स्त्रावाच्या प्रमाणावरनं आपल्याला काय कळतं, तर बेसिकली वातज पित्तज का कफज ह्या गोष्टी आपल्याला कळायला खूप सोपं होतं. कारण की स्त्री शरीराचं तसंच आहे की जर तिची मेन्स्ट्रुअल हेल्थ चांगली असेल तर तिची हेल्थ बाकी ओव्हरऑल हेल्थ चांगली राहते. आणि तिच्या मेन्स्ट्रुअल हेल्थ चांगली आहे की नाही हे ओळखणारं एकमेव साधन म्हणजे तिचे येणारे पिरियड. त्यामुळं पिरियडचं ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं असतं. ज्या आपण फक्त पेशंटला आलं आणि विचारलं की पिरियड्स कसे आहेत, किती दिवस येतात, झालं बस, बिलकुल नाही. त्याचं पूर्ण वर्णन विचारणं आपल्याला खूप गरजेचं असतं. त्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे त्याचं प्रमाण. अल्प जर असेल तर नक्कीच ती पेशंट वाताची असणार आहे, मध्यम असेल तर ते बेसिकली वातामध्ये परत तिला म्हणजे वातपित्ताची संप्राप्ती असणार आहे. जर तिला अधिक फ्लो असेल तर ते पित्ताकडे जास्त जातं. त्याच्यात तिचं जे काही स्वरूप आहे ते कसं आहे ते विचारणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जर ते स्त्यान्नता जास्त असेल तर आपल्याला कळतं की हे कफाची जास्त संप्राप्ती, म्हणजे चिकट स्त्यान्न. तिला विचारायचं तार दिसते का, म्हणजे पिरियडचा जो फ्लो असतो त्याच्यामध्ये तार जाणवते का, ती असेल तर नक्कीच तिला चिकटा जास्त आहे. जर तेच लालसर कलरचं रक्त असेल तर ते पित्ताचं असतं, आणि जर ते काळपट रक्त असेल, गाठी पडत असतील तर ते वाताचं असतं. त्याच्यामुळे जसं आपल्याकडे सांगितलेलं आहे की आपल्या स्त्रीच्या शरीराला गर्भाशयाला क्षेत्र म्हणजे शेतीची उपमा दिलेली आहे, हो ना. म्हणजे शेती जी असते ती 3 टाईपची असते. शेतीमध्ये बेसिकली एक तर ढेकळं जास्त असतात, नाहीतर ती तापटतरी असते किंवा दलदल असते, ह्या 3च गोष्टी असतात. जर तिथं ढेकळं जास्त आहेत म्हणजे तिथं काय वाताची प्रवृत्ती जास्त आहे.
जर तिथं तापड जास्त असेल ती जमीन तर तिथं पित्ताचं औष्ण्य जास्त आहे, आणि तिथं जर दलदल जास्त असेल तर तिथं काय आहे, क्लेश जास्त आहे किंवा कफ जास्त आहे. ह्या गोष्टी आपल्याला कळतात. याच्यावरनं पेशंटचं काउन्सिलिंग आपल्याला करायला जमतं, चांगलं जमतं. त्याच्यामुळे रजप्रवर्तनाचा फ्लो, त्याचा रंग, त्याच्या गाठींचं प्रमाण किंवा गंध कसा आहे हे आपल्याला कळणं खूप गरजेचं असतं. आणि ते पेशंटला तिला कंपल्सरी ते प्रश्न विचारायचेच. म्हणजे जेंट्स डॉक्टर असला तर हे प्रश्न मी कसे विचारू असं बिलकुल करायचं नाही. काहीही झालं तरी तिला ते प्रश्न विचारायचेच. त्याच्यावरूनच तुम्हाला तिची मेन्स्ट्रुअल हेल्थ कळत असते. म्हणजे जरी भले असं होतं कधी कधी, याच्यावरनं आपल्याला आणखी एक कळतं की एंडोमेट्रियम थिकनेस म्हणजे पेशंट सांगू अथवा न सांगू, आता मला तर एवढं ती नजर बसली आहे, म्हणजे पेशंटच्या पिरियडच्या एवढ्या हिस्ट्रीवरनं आपल्याला कळतं की हिचा एंडोमेट्रियम थिकनेस किती असणार आहे. म्हणजे जर ती म्हणत असेल की तिचं गाठी पडतायत आणि 2च दिवस फ्लो आहे, याच्यावरून नक्कीच तिचा एंडोमेट्रियम थिकनेस जो आहे तो 7 नाही तर 6 असाच असणार आहे. आणि ही पेशंट नक्कीच इम्प्लांटेशन इश्यूकडे जात असते. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये तिला इम्प्लांटेशन होत नाही आणि त्याच्यामुळे तिला गर्भधारणा होत नाही, असं त्याचा साधा हे आपल्याला रजप्रवर्तनावरनं कळतं. पण त्याला थोडे नंबर ऑफ पेशंट तुम्ही बघितले की तुम्हाला बऱ्यापैकी ती आयडिया कळायला लागेल. पिरियडमध्ये आता बाकीच्या गोष्टी, पोटदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, ह्या त्रास काही आहे का, याच्यावरून आपल्याला हेच कळतं की आपण वायूची दृष्टी काही आहे का तिच्यामध्ये. कारण की बरेचदा असं होतं की डिस्मेनोरिया ही सिम्पटम्स बेसिकली मेनार केजमध्ये जास्त जाणवतो. याच्यामध्ये तिचं पोट साफ झालेलं नसतं बेसिकली. अशा कंडिशनमध्ये आपल्याला जर ती डिस्मेनोरियाची पेशंट असेल, कमी वय असेल, तर अशा पेशंटमध्ये मात्रा बस्ती जरी दिला तरी चांगला फायदा होतो. मग त्यानुसार आपल्याला तिची ट्रीटमेंट प्लॅन करता येतो. व्हाईट डिस्चार्जचं पण सेम तसंच आहे की आता याच्यामध्ये बेसिकली तो कोणत्या पद्धतीचा आहे. म्हणजे जर तो पातळ पाण्यासारखा असेल तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की ही वाताकडे चाललेली आहे. जर तो दह्यासारखा असेल तर समजतं की हिच्यात कुठेतरी नक्कीच रसधातूची दृष्टी आहे. कारण की दही म्हणजे फाटण्यासारखी प्रक्रिया तेव्हाच होते की ज्या वेळेस काय होत असतं, तिचा अग्नी चांगला नसतो. कारण की मी जसं मगाशी सांगितलं की अग्नीवरती सगळं ठरतं तुमचं की पुढचं मेटाबॉलिझम कसं होणार आहे. जर तिला बेसिकली ज्यावेळेस व्हाईट डिस्चार्ज म्हणून ती आपल्याकडे येते, श्वेतप्रदर म्हणून आपल्याकडे पेशंट येते, त्यावेळेस जर तुम्ही तिची बॅक हिस्ट्री घेतली की तुम्हाला कळतं की तिला भूकच लागत नसते आणि तरी ती वेळेत खात असते. त्याच वेळेत म्हणजे 3 टाईम खाणं असतं तर तिला भूक, अग्निमांद्य हे सर्वात पहिलं लक्षण अशा पेशंटमध्ये असतं. त्याच्यामुळं तिला बेसिकली हिस्ट्री घेताना हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो. किंवा काही पेशंट असे असतात की वारंवार त्यांच्या शरीरात उष्णता जाणवत असते. मग अशा पेशंटमध्ये जेव्हा ती श्वेतप्रदरची पेशंट येते, श्वेतप्रदरचीच, पण तिला जर पातळ स्त्राव असेल तर तिला नक्कीच उष्णतेचा त्रास असतो. मग आपल्याला तिच्या त्या पातळ स्त्रावासाठी ट्रीटमेंट करून फायदा नाही, आपल्याला पित्तावर काम करायला लागतं. तर बेसिकली तिचा तो व्हाईट डिस्चार्ज जो आहे तो कमी व्हायला मदत होते. नेक्स्ट हे सेक्शुअल हिस्ट्री जसं मी मगाशी सांगितलं की हे बेसिकली इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये जास्त उपयोगी पडतं आपल्याला. ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ताचे इन्फर्टिलिटीचे केसेस वाढण्याचं प्रमाण म्हणजे फक्त मेकॅनिकल रिलेशन. याच्यामध्ये कुठेही भावनांचा संबंध नसतो, यामध्ये कुठेही इच्छा हा पार्ट नसतो, याच्यामध्ये कुठं फिलिंग्स हा पार्ट नसतो. फक्त आत्ता असतं ते म्हणजे जे काही इन्फर्टिलिटीचे पेशंट म्हणजे साधी गावाकडची जरी पेशंट असेल तरी तिला पाठ असतं की ज्यावेळेस आपलं ओव्ह्युलेशन होणार आहे त्याच वेळेस रिलेशन ठेवायचे आणि त्याच वेळेस प्रेग्नेन्सी राहायची. पण असं करून कधीही प्रेग्नेन्सी राहत नाही. जर प्रेग्नेन्सी ओव्ह्युलेटरी पिरियडमध्येच फक्त तुम्ही रिलेशन ठेवले तर ते रिलेशन फक्त आणि फक्त मेकॅनिकल रिलेशन असतात. जर तुमचे फिजिकल रिलेशन प्रॉपर वेनी म्हणजे तुमचे जर फिलिंग्स त्यात नसतील तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या पेशंटला काउन्सिलिंग करताना नेहमी सांगत असते की ज्या वेळेस तुम्हाला इच्छा असेल त्यावेळेस रिलेशन ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की ज्या वेळेस बेसिक कसं असतं, ही एक म्हणजे पूर्वीच्या काळी, आता इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढायचं कारण म्हणजे हेच आहे. पूर्वीच्या काळी 10x12ची खोली असायची तरीही त्यांना 4-4, 5-5 मुलं व्हायची. असं का? एका घरात किती लोक राहायची? 7, 8, 9 लोक राहायची. जॉईंट फॅमिली होती तरीही. याचं कारण त्यावेळेस स्त्रियांमध्ये बेसिकली काय होते, भाव होते किंवा त्या स्त्रीला पती इच्छा म्हणजे आपल्या ह्याच्यात पण सांगितलेलं आहे की पती इच्छा होते स्त्रीला. ओव्ह्युलेटरी पिरियड ऋतुचर्या संपली की त्याच्यानंतर तिला पती इच्छा होत असते काही स्पेसिफिक काळामध्ये.
त्या स्पेसिफिक काळामध्ये जर रिलेशन आले तर बेसिकली सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे की तिचा एंडोमेट्रियम थिकनेस वाढायला पण खूप मदत होते. कारण की आत्ताचे जे काही मेकॅनिकल रिलेशन येतात त्यामध्ये ते बेसिकली काय करतात, पिरियड संपल्यानंतर 6व्या ते 10व्या दिवसामध्ये रिलेशनच ठेवत नाही, डायरेक्ट रिलेशन ठेवतात ते 10 ते 16च्या मध्ये. यानं काय होतं तर जो काही स्त्रीचा रिलेशनच्या वेळेस जो काही ब्लड फ्लो वाढत असतो तो ब्लड फ्लो पण आपल्याला एंडोमेट्रियम थिकनेस वाढवण्यासाठी खूप मदत करत असतो. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस पिरियड संपल्यानंतर तिथून पुढच्या दिवसात जेव्हा जेव्हा इच्छा होईल तेव्हा तेव्हा रिलेशन ठेवणे गरजेचं आहे. त्या एक्साइटमेंटमध्ये काय होत असतं तर ब्लड फ्लो वाढत असतो आणि जेवढा ब्लड फ्लो त्याला भेटेल तेवढा ब्लड फ्लो पुढे एंडोमेट्रियमला मिळत असतो. कारण की एक्झर्शनमुळे जो काही ब्लड फ्लो वाढत असतो तो थिकनेस वाढवण्यासाठी खूप मदत करत असतो आणि ज्यांचा थिकनेस चांगला, त्यांचं इम्प्लांटेशन चांगलं आणि त्यांना प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस जे आहेत ते वाढत असतात. त्याच्यामुळे फक्त आणि त्यावेळेस त्यांना आपल्याला काउन्सिलिंग पण करता आलं पाहिजे. फक्त मेकॅनिकल रिलेशन ठेवून काही होत नाही. जसं आपल्याला सांगितलेलं आहे की शुक्र शोणी संयोगाबरोबर आत्म्याचा पण संयोग होणं गरजेचं असतं. तो आत्म्याचा संयोग होण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं तर त्यांना वारंवार त्या दोघांच्या बॉन्डिंगबद्दल आपल्याला सारखं काउन्सिलिंग करायला लागतं पेशंटला. कारण की बरेच वर्षाची इन्फर्टिलिटी असते किंवा बरेच मतभेद असतात. तर ते मतभेद त्यांना मग आपल्याला सांगताना त्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत की लग्न झाल्यानंतरचे पहिले 6 महिने हे जसे असतात तसं तुम्हाला जगता आलं पाहिजे किंवा तशा पद्धतीने तुम्हाला राहता आलं पाहिजे. कारण की 10 वर्षानंतर ही कंडिशन बदलत असते. मग ते जाणीवपूर्वक ते चेंजेस काही चेक करायला लागतात आणि अशा पेशंटमध्ये मग ते जाणीवपूर्वक चेंजेस केल्यानंतर ते कन्सिव्ह व्हायला हेल्प होत असते. त्याच्यामुळे त्यांची मेंटल पॉवर आपल्याला तिथं खूप वाढवायला लागते. त्याच्यामुळे ही मेन्स्ट्रुअल हिस्ट्री खूप महत्त्वाची असते. कारण की या केसेसमध्ये असं होतं की रिलेशन असतात पण सॅटिस्फॅक्शन कुठंच नसतं. तर ते सॅटिस्फॅक्शन होण्यासाठी त्यांना काउन्सिलिंग, वारंवार काउन्सिलिंग आपल्याला करायला सांगायला लागते. नेक्स्ट, पूर्वीच्या आजारात तेच तिला परत टायफॉईड, कावीळ अशा काही गोष्टी असतील तर ह्या बेसिकली ह्या गोष्टीत शरीरात थोडीशी उष्णता वाढवत असतात. तर याचा परिणाम तिच्या बेसिकली गर्भाशयावर खूप खोलवर होत असतो. तर ही आपल्याला परत हे ट्रीटमेंटच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे की ट्रीटमेंटच्या दृष्टीने आपल्याला याचा विचार करायला लागतो की कुठे दूषिविष आहे का. तर दूषिविष असेल तर त्याच्यानुसार ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं असतं. ॲलर्जीचं पार्ट आहे याच्यात. पीसीओडीच्या पेशंटमध्ये आयडियली बरेचदा जर आपण तिची बॅक हिस्ट्री घेतली ना की आपल्याला समजतं की तिला लहानपणी एक तर वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास असायचा किंवा शिंकांचा किंवा सुगंधी द्रव्यांचा. मग याच्यामध्येच आपल्याला कळतं की तिची रसधातूची दृष्टी खूप आहे. कारण की जर सुगंधी द्रव्यांचा ज्यांना ॲलर्जी असते ना त्यांना समजायचं की ह्या पेशंटची रसधातू दृष्टी जास्त आहे. मग अशा पेशंटला आपल्याला वमन केलं तर त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात. नेक्स्ट, आता पुढचा पार्ट येतो बेसिक हिस्ट्री झाल्यानंतर येतो तो म्हणजे कंप्लेंट्स. पेशंट ज्यावेळेस आपल्याकडे येतो त्यावेळेस आपण जी कंप्लेंट्स घेतो त्यावेळेस आपल्याला ती त्या दिवशी सरांनी सांगितलं होतं की ती क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनुसार घेता आली पाहिजे. म्हणजे पेशंटला जो त्रास आहे पहिली सुरुवात कशी झाली. आयडियली पेशंट आत्ता सांगतात की नाही मला आत्ता पी व्ही ब्लिडिंग होते आणि व्हाईट डिस्चार्ज आहे किंवा बाकी काही पोट साफ नाही होत हे सांगतात. पण याच्या बॅकला जाणं आपल्याला खूप गरजेचं असतं. म्हणजे ज्यावेळेस ती पेशंट आपल्याकडे पेन म्हणून काहीतरी दुखणं म्हणून येत असते त्यावेळेस तिच्या मागे हे आपल्याला सॉक्रेटिस सर्च करायचं. हे माइंडमध्ये पाहिजे आपल्याला. सॉक्रेटिस म्हणजे एक तर ती पेन जी आहे ते पेन कुठल्या साईटवर आहे पहिली गोष्ट, ते कधीपासून आहे, ऑनसेट म्हणजे कधीपासून आहे, त्याचं फिलिंग कसं आहे. म्हणजे ते तुम्हाला दुखतंय, पिळवटल्यासारखं आहे, तिथं स्पर्शसहत्व आहे, ह्या गोष्टी तुम्हाला तिथं कळल्या पाहिजेत. रेडिएट आहे का ते, म्हणजे रेडिएट म्हणजे ते कुठून ट्रान्सफर होऊन तिथं आलेलं आहे का तिथून मागे ट्रान्सफर झालेले, ह्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. किंवा त्याच्याबरोबर ती त्याचे असोसिएट काही सिम्पटम्स आहेत का, नॉशिया आहे किंवा वॉमिटिंग आहे, तर हे आपल्याला त्याच्यामध्ये कळलं पाहिजे. परत त्याचा टाईम ड्युरेशन कधीपासून सुरू आहे, याचा मेन्स्ट्रुअल रिलेशनशी काही प्रॉब्लेम आहे की फक्त हे पेन विदाऊट मेन्स्ट्रुअल रिलेशन म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलशी आहे हे पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. किंवा त्या पेशंटला त्याच्या संदर्भात त्याचे प्रश्न आपल्याला विचारता आले पाहिजेत. त्याच्याबरोबर बाकी कोणत्या गोष्टींनी हे पेन वाढतं किंवा कोणत्या गोष्टींनी, काही पेशंटमध्ये असं होतं की उलटी झाल्यावर त्यांना बरं वाटतं, काहींना मध्ये उलटी झाल्यानंतर ते पेन वाढतं. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला कळलं पाहिजे की हिचं उलटी झाल्यावर वाढते म्हणजे मग हिला वेगळं काही आहे का, त्याच्यानुसार आपल्याला त्याचं प्लॅनिंग चेंज करायला लागतं. आणि त्याची सिव्हिरिटी किती आहे, म्हणजे पहिलं दुखायला सुरुवात कधी झाली आणि तेव्हापासून त्याची आत्तापर्यंतची सिव्हिरिटी किती आहे, ह्या गोष्टी आपल्याला त्यांना विचारता आल्या पाहिजे. त्याच्यामुळे हे सॉक्रेटिस कंपल्सरी डोक्यात ठेवायचं आणि ह्याच पद्धतीने हेच प्रश्न आपल्याला त्यांना विचारता आले पाहिजेत. त्यांचं ते
तेच आहे की रिलेशन विथ मेन्स्ट्रुअल सायकल आहे का काही. नेक्स्ट, प्रेझेंट इलनेस जो असतो, जसं मी आत्ता सांगितलं की तो तुम्हाला स्टोरी टाईप सगळा घेता आला पाहिजे. म्हणजे हे तुम्हाला कधी झालं, म्हणजे मी जरी आपला पूर्ण केस पेपर भरलेला असला, केस पेपर आपला बाहेरून भरून येतो, तरी मी पेशंटला परत सगळं विचारते की तुमचं मरायटल हिस्ट्रीपासून, मला म्हणजे पिरियड यायला आल्यापासून ते तिची मरायटल हिस्ट्री आणि पूर्ण तिचे डिटेल्स सगळे परत घेते मी. का तर त्याच्यावरनं आपल्याला बेसिकली एकच गोष्ट समजते की तिची ती सगळी जर्नी आहे आत्तापर्यंतची, म्हणजे ती 10 वर्षात कुठं कुठं फिरली आहे, काय काय करून आली आहे, हे सगळं आपल्याला कळतं. आणि ते आपलं सगळं ऑन पेपर पाहिजे. त्याच्यामध्ये बरेचसे पॉईंट आपल्याला कळतात. म्हणजे अशा पेशंटमध्ये बरेचदा असं होतं की कधी कधी त्यांनी IUI केलेलं असतं, पेशंट सांगतच नाही आम्ही IUI केले, हे झाले, किंवा IVF करून आलेले असतात एक एक सायकल. पण ज्यावेळेस आपण ही प्रेझेंट इलनेस प्रॉपर वेनी घेतो, त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या कळायला लागतात की ती पेशंट जी आहे ती कोणत्या कोणत्या वेने आपल्याकडे आलेली आहे. तर याच्यामध्ये तिचा लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा तिचा प्लॅन आपला पूर्ण चेंज होतो. की तिला समजा ती पेशंट IUI करून आली असेल, IVF करून आली असेल, तिचा नक्की त्याच्यातलं हे काय आहे, त्याच्यानुसार मग तिला आपल्याला पंचकर्म सांगायला लागतं, त्याच्यानुसार उत्तरबस्तीचं प्लॅनिंग द्यायला लागतं, तिची सिव्हिरिटी कळते की ती आजारात ती किती इन्व्हॉल्व आहे. किंवा ती ह्या गोष्टींना, काही लोकांचं असं असतं की 4 वेळा डॉक्टर बदललेले असतात, त्याच्यावरनं आपल्याला ते पण कळतं की हिची मानसिक स्थिती पण लगेच समजून येते की बाबा ही चंचल आहे, लगेच कळतं की ही डॉक्टर बदलणार आहे. अशा पेशंटला किती एंटरटेन करायचं हे पण आपल्याला कळलं पाहिजे. गायनेक हिस्ट्रीमध्ये तेच आहे की याच्यामध्ये तिला बॅक काही हिस्ट्री आहे का गायनेकची. म्हणजे अशा पेशंटमध्ये एखाद्या वेळेस पेशंट इन्फर्टिलिटीची आपल्याकडे येते आणि ट्युबल ब्लॉक हे रिझन असतं. पण त्या ट्युबल ब्लॉक बरोबर तिची अगोदर एक अबॉर्ट झालेलं असतं, त्याची तिनं DNC केलेली असते. मग अशा केसमध्ये ती DNC तिचा ट्युबल ब्लॉकचा फॅक्टर असू शकते. तर मग अशा पेशंटमध्ये आपल्याला ते शोधून काढायला लागतं की खरंच तिनं मागे DNC केली होती का. त्यामुळे गायनेक आणि ऑफ हिस्ट्री ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. किंवा काही काही पेशंट आपल्याकडे असे येतात की 35-40च्या वयातल्या आणि त्यांचा स्कॅन्टी फ्लो जो असतो पिरियडचा तो कमी झालेला असतो. हिस्ट्री घेतल्यानंतर कळतं की त्याने ट्युबल लायगेशन केलेले. ज्यावेळेस ट्युबल लायगेशन करतो त्यावेळेस माझं तरी असं मत आहे की आपण जे काही बेसिकली आपण वायूचं क्षेत्र आहे ते, आणि ते आपण वायूचं क्षेत्र जर आपण ब्लॉक केलं, वायू जर आत फिरत नाही राहिला, तर तो फ्लोला कुठेतरी अवरोध येतो. आणि अशा पेशंटचं काय होतं, बेसिकली एकतर ॲबडॉमिनल फॅट खूप वाढायला लागतं पहिली गोष्ट, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा फ्लो जो आहे, म्हणजे तिथलं नियमन, गर्भाशयाच्या आजूबाजूचं नियमन नीट न झाल्यामुळं तिथे जे काही फ्लो असतो तो स्कॅन्टी फ्लो सुरुवात होत असते. किंवा काही पेशंटमध्ये हार्मोनल थेरपी घेतलेली असते, ह्याची PCODची पेशंट असेल तर तिनं 3-4 महिने अगोदर कित्येक सायकल हार्मोनल ट्रीटमेंट घेतल्यामुळे तिची ती PCOD असते. मग अशा पेशंटमध्ये परत आपल्याला पंचकर्माने हे सगळे हार्मोनल थेरपी जी घेतात ती 220 सारखी ट्रीट करायची असते. आणि मग अशा पेशंटमध्ये आपल्याला काय सांगायचं असतं की त्यांना पंचकर्माची शुद्धी खूप गरजेची असते. हे सेम तसंच मी आता सांगितलं तसं तिला बेसिक काही एंडोमेट्रियोसिसची किंवा PIDची हिस्ट्री आहे का, प्रिव्हियस तिला काही मिसकॅरेज आहे का, किंवा इक्टोपिक प्रेग्नन्सी राहिली होती का, किंवा काही ट्युबल लायगेशन आहे का. समजा आता एखादी इन्फर्टिलिटीची केस आली, ऑलरेडी ट्युबल लायगेट झालेली, एक भाग इक्टोपिक प्रेग्नन्सी राहिल्यामुळे काढून टाकलाय, तर मग त्या पेशंटला आपल्याला ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे की आपल्याकडे हा 50% चान्स असतो, कारण की एक ट्यूब काढली म्हणजे आपल्याकडे 50% चान्स राहत असतो. मग अशा पेशंटमध्ये आपल्याला जे काही त्यांचा ट्रीटमेंट प्लॅन करायचा असतो तो अल्टरनेट मंथ करायला लागतो. म्हणजे प्रत्येक महिन्यात ती चान्स घेऊ शकत नाही. मग नॅचरली जर आपण तिला चान्स घ्यायला सांगणार असू तर प्रत्येक महिन्यात ती घेऊ शकत नाही, कारण की एक ट्यूब तिची ऑलरेडी ब्लॉक केलेली आहे. त्याच्यामुळे जर तिची राईट साईडची ट्यूब असेल तर ज्यावेळेस राईट साईडचं ओव्ह्युलेशन होणार आहे त्याच वेळेस आपल्याला तिला नॅचरली चान्स घ्यायला सांगावं लागतं. मग अशा पेशंटमध्ये आपल्याला वारंवार ओव्ह्युलेशन स्टडी करायला लागतो की कोणत्या साईडचं बीज विकसित झाले हे बघण्यासाठी. त्याच्यामुळे एक्टोपिक प्रेग्नन्सी आणि ही बेसिक हिस्ट्री घेणं खूप गरजेचं असतं. जनरल एक्झामिनेशन जे आपण घेतो नेहमी ते नाडी, जिव्हा, मलमूत्र, ते आता मी सांगितलं सगळं, त्या गोष्टी त्यात आल्या पाहिजे. ब्रेस्ट एक्झामिनेशन खूप महत्त्वाचं आहे. हे ब्रेस्ट एक्झामिनेशन फायब्रोॲडिनोमाच्या केसेस किंवा काही सिस्ट असेल तर त्या दृष्टीने करणं गरजेचं असतं. मग ह्याच्यानुसार आपले इन्व्हेस्टिगेशन बदलतात. समजा एखादी पेशंट आपल्याकडे ब्रेस्ट सिस्ट म्हणून आलेली आहे, तर मग अशा पेशंटमध्ये इन्व्हेस्टिगेशन कोणत्या पद्धतीचं करायचं हे आपल्याला कळतं. म्हणजे समजा एक मेनोपॉझल स्टेजमधली आहे आणि एक मेनॉर्क स्टेजमधली आलेली. जर 20 वर्षाच्या आतली ती असेल तर तिला तिचं डायग्नोसिस, ब्रेस्टला जी काही टेंडरनेस असतो किंवा ब्रेस्ट टाईटनेस जो असतो त्याच्यामुळे तिचं डायग्नोसिस USG वरनं होणार आहे.
पण जर तीच पेशंट 45-50च्या एजमधली आली आहे तर ब्रेस्टला काय असतं, लॅक्झिसिटी असते. अशा पेशंटमध्ये USGने आपल्याला काही दिसत नाही. मग अशा पेशंटमध्ये आपल्याला मॅमोग्राफी करायला लागते. तर हे आपल्याला ब्रेस्ट एक्झामिनेशन त्याच्यानुसार सांगता आलं पाहिजे, वयानुसार एजनुसार सांगता आलं पाहिजे. वजायनल एक्झामिनेशन पेशंट जर मॅरिड असेल तर कंपल्सरी, आणि आपल्याकडे ती मेन्स्ट्रुअल रिलेटेड प्रॉब्लेमसाठी आली असेल तर तिचं कंपल्सरी वजायनल एक्झामिनेशन करायचं, काही झालं तरी. इन्फर्टिलिटीच्या पेशंटमध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिसायटिसचे केसेस खूप वाढलेले आहेत. आणि सर्व्हिसायटिस हे आपल्याला फक्त जर आपण वजायनल एक्झामिनेशन केलं तर आणि तरच कळतं. जर सर्व्हिसायटिस असेल, मागे माझ्याकडे एक पेशंट होती, डॉक्टरच होते ते, प्रेग्नन्सी राहत नव्हती म्हणून भरपूर दिवस ट्रीटमेंट घेतली, पण त्याच्यानंतर जस्ट ते माझ्याकडे आल्या काउन्सिलिंगला. मी त्यांना म्हटलं आधी आपण PV एक्झामिनेशन करू. मग त्यांचं PV एक्झामिनेशन केलं. आधी कधी पण पर हे करायचं, फिंगरनी करायचं आणि मग स्पेक्युलम करायचं. कारण की आधी फिंगरनी नेहमी पोझिशन बघायची की कुठे काही हाताला लागतंय का, पॉलिप्स किंवा काही सिस्ट वगैरे असं काही दिसतंय का, गाठ वगैरे, आणि दिसत असेल, सर्विक्स आपल्याला पूर्ण प्रॉपर जाणवलं की मग स्पेक्युलम वापरायचा. मग त्यावेळेस तिचं स्पेक्युलम एक्झामिनेशन केलं तर सर्व्हिसायटिस होता. तिला फक्त साधं योनी धावन, पंचकर्म नाही, काही नाही, फक्त योनी धावन केलं. नेक्स्ट मंथमध्ये ती कन्सिव्ह झाली. डॉक्टरच होत्या त्या, पण खूप छान रिझल्ट. कारण की बेसिक प्रेग्नन्सी राहण्याच्या दृष्टीने पित्तला योनी, जर आत्ता माझ्या सगळ्या केसेस काढल्या तर पित्तला योनीचं प्रमाण सर्वात जास्त आहे आपल्याकडे. कारण की बेसिक हे जे डॉक्टर्स असतात बाकी ॲलोपॅथीवाले, ते बघतच नाहीत की तिथे काही उष्णता आहे का. आपल्या भाषेत सांगितलेलं आहे की जर तिथे नॅचरली कन्सिव्ह करायचं असेल आणि जर तो मीडिया ॲसिडिक असेल तर तिथं शुक्राणू तुमचा जाणारच नाही आहे, तो मरणारच आहे. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करायला लागतं, बेसिक योनी धावनसारखे उपक्रम जरी केली तरी चांगला फायदा होतो. किंवा पेशंटला बिफोर रिलेशन खायचा सोडा जो असतो त्यानं लोकल जागा वॉश करायला सांगायची आणि मग रिलेशन ठेवायला लावायचे. म्हणजे मग तात्पुरतं ती जागा न्यूट्रलाइज होते ॲटलिस्ट, आणि मग त्यावेळेस रिलेशन ठेवले की प्रेग्नन्सी राहायला ते सोपं पडतं. आता ही सगळी केस टेकिंग झाल्यानंतर सर्वात पहिलं आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे की आपला हा हिस्ट्री घेतल्यानंतरचा मेन म्हणजे हेतू कुठे आहे. एकतर पेशंटचा जो हेतू आहे तो मिथ्याचारामुळे आहे का, तिचं दुष्टार्थ आहे का, बीजदोष आहे किंवा दैव आहे. ह्या कॅटेगरी आपल्याला सगळ्यामध्ये पेशंट बसवता आला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्या लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरलं पाहिजे. कधी कधी असं होतं की सगळं करतं, म्हणजे सगळं केलेलं असतं, अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी हा प्रकार असतो. त्याच्यामध्ये दैव हा पार्ट खूप महत्त्वाचा असतो आणि हा दैव हा पार्ट कोणीच बघत नाही. म्हणजे माझी केस नाही येते ॲक्च्युली, मी ज्या मॅडमकडे जात होते त्यांच्याकडे ती केस झाली होती. तो पेशंट आहे ना, त्याचा व्यवसाय होता की तो दारू विकायचा आणि त्याचं हे म्हणजे बाकी ते प्रॉब्लेम होतेच त्यांना, सगळं दोघांचे रिपोर्ट्स नॉर्मल होते पण प्रेग्नेन्सी राहत नव्हती. मग त्यावेळेस मॅडमने हिस्ट्री घेतल्यावर त्यांना कळलं की त्यांचा दारू विकण्याचा व्यवसाय होता. मग अशा पेशंटला नंतर तो दुधाचा धंदा करायला लागला. मग मॅडमनी त्याला फक्त एवढं सांगितलं होतं की तू व्यवसाय बंद कर, तो व्यवसाय तू जेव्हा बंद करशील तेव्हा तुला प्रेग्नन्सी राहील, असं तेव्हा मॅडमनी सांगितलं होतं त्याला. तर त्यानं खरंच व्यवसाय बदलला आणि तो काय करायला लागला तर दुधाचा धंदा सुरू केला त्यानं. आणि त्यावेळेस तो त्या पुढच्या 5-6 महिन्यात कन्सिव्ह पण झाला. म्हणजे त्याचं कर्म बदललं ना, दैव. ज्या आधी तो जे कर्म होतं त्याचं ते कर्म चांगल्या ह्याचं नव्हतं, कुकर्म होतं. त्यानं ते सुकर्म सुरू करायला लागलं की त्याच्यामध्ये ते चेंजेस दिसायला लागले आणि त्याला ती प्रेग्नन्सी राहिली. किंवा अजून एक पेशंट होता की त्याच्यामध्ये मॅडमनी त्याला सांगितलं होतं तू फक्त गोसेवा करायची, बाकी काहीच करू नको, फक्त गोसेवा कर. ती पेशंट पण म्हणजे माझ्या डोळ्यासमोर त्या 2 पेशंट कन्सिव्ह झालेले मी बघितलेले आहेत की म्हणजे गोसेवा मॅडम ते ॲक्च्युली सगळंच बघतात. आमच्या पत्रिकेत काही दोष आहेत का त्याच्यानुसार सगळं बघून मग त्या सांगायच्या. पण त्याला त्या गोसेवा सांगितली होती आणि त्यांनी ती दोघांनीही केली, नवरा बायकोनी, आणि त्यांना ते कन्सिव्ह झालं होतं. त्याच्यामुळं हे खूप महत्त्वाचं असतं. हे आपल्याला रूल आउट करता आलं पाहिजे की आपला आत्ता आलेला पेशंट हा नक्की कोणत्या हेतूनी हे आहे, कॅटेगरीमध्ये आहे, आणि त्याच्यानुसार आपली लाईन ऑफ ट्रीटमेंट झाली पाहिजे. संप्राप्ती जसं सांगताना सर्वात महत्त्वाचं ती आपल्याला 4 कॅटेगरीमध्ये बसवता आली पाहिजे: ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज. माझ्या पेशंटचे प्रत्येकाचा जर तुम्ही फाईल बघितली पेशंटची तर माझी ह्या 4 कॅटेगरीमध्येच पेशंट बसलेला असतो. म्हणजे आपल्याला ट्रीटमेंट कुठं करायची ही कळते, ऋतूवर करायची, क्षेत्रावर का, अंबूवर का, बीजवर. म्हणजे ह्या प्रत्येकाला मी 25% वेटेज देते. म्हणजे जर ऋतूमध्ये प्रॉब्लेम असेल तर तो पिरियडशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तो ऋतूमध्ये येतो. क्षेत्र म्हणजे गर्भाशयाशी रिलेटेड, म्हणजे
सर्व्हिसायटिस आहे किंवा बाकी ट्यूबल ब्लॉक आहे किंवा बाकी इंडोमेट्रियम थिकनेस कमी आहे, ह्या गोष्टी असतील तर तो क्षेत्रमध्ये जातो. आंबूमध्ये म्हणजे हार्मोनल काही प्रॉब्लेम आहेत का, थायरॉइड आहे, PCOD आहे, बाकी काही त्याच्याशी रिलेटेड त्याचे प्रोलॅक्टिन वाढलेलं आहे, तर ह्या गोष्टी सगळ्या आंबूमध्ये येतात. आणि बीजमध्ये म्हणजे स्त्रीबीज आणि पुरुषबीज. त्यात पण समजा स्त्रीबीज नॉर्मल असेल तर आपल्याला काम पुरुष बीजावर करायचं आहे का, तर त्याचं मग सगळं वेगळं प्लॅनिंग ठरतं. त्याच्यामुळे आपल्याला ह्या 4 कॅटेगरीत आपला पेशंट बसवता आलाच पाहिजे. म्हणजे पेशंट इथून उठायच्या आधी त्याचं काय खराब झालेलं आहे, ऋतू, क्षेत्र, अंबू का बीज, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्याच्यानुसार आपली लाईन ऑफ ट्रीटमेंट, पुढचं डायग्नोसिस बदलतं आणि डायग्नोसिस बदललं की ट्रीटमेंट बदलते. अशा पद्धतीने पेशंट आत आल्यापासून तो जाईपर्यंत पहिल्याच दिवशी सगळं पेपरवर हे ऑन पेपर नोट डाऊन पाहिजे आपलं, की या दृष्टीने. आणि ट्रीटमेंट प्लॅनमध्ये पण पेशंटला आपल्याला सांगता आलं पाहिजे. जसं आपण ऋतू, क्षेत्र, अंबू, बीजनुसार आपण पेशंटचं कॅटेगरी ठरवतो, तसंच त्याचं ट्रीटमेंट प्लॅन देताना पण आपल्याला आहार, व्यायाम, औषधं, पंचकर्म अशाच पद्धतीने देता आलं पाहिजे. पेशंटला पहिल्या दिवशी आपल्याला प्लॅनिंग देता आलं पाहिजे की आत्ता आपण स्टेप बाय स्टेप कसं जाणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पेशंटला सांगता फक्त 15 दिवसाची औषधं देता, 15 दिवसांनी या, असं ज्यावेळेस तुम्ही सांगता त्यावेळेस त्याचा काही उपयोग होत नाही. तो पेशंट तुमच्याकडे येईल अथवा नाही येईल माहीत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही पेशंटला प्लॅन देता की आता आपण या महिन्यात हे बघणार आहे, या महिन्यात हे बघणार आहे, पुढच्या महिन्यात आपण पंचकर्म करणार आहे, त्याच्या पुढच्या महिन्यात आपण ओव्ह्युलेशन करणार आहे, असं ज्यावेळेस तुम्ही पेशंटला सांगता त्यावेळेस पेशंट आपल्याबरोबर कनेक्ट होतो. आणि त्याला ठरतं, त्याला कळलेलं असतं की अरे हा आपल्याला एवढे दिवस ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि आपली ट्रीटमेंट या वेनी जाणार आहे. किंवा त्याला हेही समजतं की बाबा आपल्याला जर औषधांनी फरक नाही पडत आहे तर आपल्याला पंचकर्म करायला सांगितले. त्याच्यामुळे पहिल्या दिवशी तो सगळा ट्रीटमेंट प्लॅन जो आहे तो त्या पेशंटच्या पेपरवर गेलाच पाहिजे. आणि तो पेपरवर द्यायचा पेशंटच्या, आपल्या पेपरवर आपल्या मेमरीसाठी लिहून ठेवायचं, पण पेशंटच्या पेपरवर गेला पाहिजे. कारण की तो घरी गेल्यावर पहिलं बघतो ते फाईलच, किंवा पुढच्या वेळेस येताना पण तो बघणार आहे ती फाईलच बघणार आहे. तर त्याच्यामुळे हे कंपल्सरी झालं पाहिजे. ओके, थँक्यू. कोण